नमस्कार, विदित अँड कायरा ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मी एक नवीन रेसिपी अपलोड करते। खमंग ढोकळा न दही वापरता। तर इथे मी घेतला आहे बेसन। तर मी इथे बेसन घेणार आहे 2 वाटी। तर इथे मी आता 1 वाटी घेतले, त्यात हे आणि मिक्सरचा भांडा आहे। इथे थोडा कढीपत्ता घेतला आहे, थोडीशी हळद घेतली आहे आणि साखर घेतली 2 चमचे आणि राई आणि लिंबाचा रस 1 आणि इथे 1.5 मिरची घेतली आहे। बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आता हे आणि 1 इनोचं पॅकेट आणि ह्याच्यामध्ये दुसरं काही घालणार नाही आहे, दही अजिबात टाकणार नाही आहे। तर न दही वापरता एकदम स्पॉन्जी आपला ढोकळा झालेला आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर इथे आता मी हे बेसन मिक्सरमध्ये जारमध्ये घालून घेतलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। 4 चमचे साखर आहे, तर ही याच्यामध्ये आपण घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता ह्याच्यामध्ये न पाणी घालता आपल्याला सुखं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता, मी आता हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे। फक्त तर इथे आता आपण 2 वाट्या बेसन घेतले, तर त्याच्यामध्ये 1 वाटीच पाणी घालायचं आहे। तर आता मी याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेते। 2 वाट्या घेतल्या म्हणून 1च वाटी घालायचं पाणी। आता हे बंद करून एकदा मिश्रण वाटून घेतलं बघा, अशी पेस्ट करून घेतली ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये। तर आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते। इथे मी थोडी कलर येण्यासाठी हळद घालते आणि जो आपण 1 लिंबाचा रस घेतलेला काढून तो पण मी ह्याच्यामध्ये घालते। तर हे दोन्ही मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। फेटून झाल्यानंतर 10 मिनिटं मिश्रण आपलं झाकून ठेवायचं आपल्याला। तर आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत। तर आता हे बघा, आपलं बॅटर स्मूथ झालं आहे। ते आपलं कुकर मी पाणी गरम करायला ठेवलंय, एवढंच आहे। इथे मी 1 कुकरचा डबा घेतला आहे, तर त्याच्यामध्ये थोडं आपण तेल लावून घ्यायचं। तर चारी बाजूनी थोडंसं 1 चम्मच तेल घेऊन आणि त्याच्यानंतर जो आपण बॅटर तयार केला आहे तो इथे आता 1 चमचा तेल घातलंय मी। तर आता चांगलं मिक्स करून घेते। छान फेटून घ्यायचं। बघू शकता तुम्ही आता हे कसं तयार झालं आपला बॅटर।
तर आपलं फायनली रेडी झालं आहे. तर त्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये ठेवून देऊया ह्याला. तर कुकरमध्ये ठेवताना कुकरला शिटी लावायची नाही आहे. तर मी आता बंद करून ठेवून देते. तर आता असा कुकर आपण बंद करून ठेवला आहे. मीडियम ह्याच्यावरती 15 मिनटं ठेवायचे आणि मग बंद करायचे. तर बघू शकता तुम्ही माझा गॅस ऑन आहे मीडियम फ्लेमवरती. चला तर आता 15 मिनटं वेट करा. तर आपली 15 मिनटं झाली आहेत मीडियम गॅसवर. तर आता मी कुकर ओपन करते. तर आपला ढोकळा तयार आहे. तर आता मी ह्याला कुकरमधून बाहेर काढते. तर पहिला मी बघते सुरीच्या हे टोक त्याच्यामध्ये हे करून, तर कुठे पण चिपकलं नाही आहे बघा. खूप छान होतं, नक्की बनवून बघा एकदा. तर इथे थोडं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. तर मी ते पाणी घेतलं. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.